मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रवीण फोनवरती नक्की काय म्हणाला? तिने परत एकदा काळजीच्या स्वरातच सुहासला प्रश्न विचारला. सुहास आधी गप्पच बसला. मग म्हणाला, तुला मी आधी सांगितलं ना तसंच. खूप घाईघाईत फोन केला होता त्याने. आई सिरियस आहे. ताबडतोब इकडे या. बस. जास्त काही बोललाच नाही तो. तिने मग सुहासशी बोलणं वाढवलंच नाही. सुहास विचारात गप्पच होता. ती पण मग खिडकी बाहेर बघत विचार करत राहिली. नेहमीसारखीच घाई गडबडीची सकाळ होती. ती भाजी फोडणीला टाकत असतानाच बाहेरच्या खोलीतून सुहास म्हणाला, अगं प्रवीणचा फोन आहे. प्रवीणचा? भावाचा फोन आहे म्हटल्यावर गॅस बंद करून पदराला हात पुसत घाईघाईतच ती बाहेर आली. तोवर सुहासने फोन खाली ठेवलाही होता आणि त्याचा चेहरा गंभीर वाटत होता. तिने काळजीच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहिलं. आपल्याला दोघांना लगेच कल्याणला जायला हवंय. आई सिरियस आहे. ताबडतोब इकडे या, असं प्रवीण म्हणत होता. सुहासने सांगितलं. अहो पण माझ्याकडे तरी फोन द्यायचा, ती म्हणाली. अगं तोच नको म्हणाला. तो जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुहासने सांगितलं. लगेचच निघायला हवं होतं. हे जरी खरं होतं तरी ते तितकं काही सोपं नव्हतं. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे सुहासच्या बँकेत कामाचा प्रचंड ताण होता. रोज ऑफिसमध्ये लवकर जाऊन उशिरा घरी येणारा सुहास रजेचा विचारही करू शकत नव्हता. शिवाय डायबेटीज, बीपी ह्यांमुळे तिच्या सासूबाईंची तब्येत चांगलीच खालावली होती. त्यात भरीसभर म्हणजे त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन ओव्हरड्यू झालं होतं. मुलांच्या परीक्षा व्हायची आणि सुहास ऑफिस कामातून मोकळा व्हायची ती वाट पाहत होती. शाळेत मुलांच्या तोंडी परीक्षा सुरू झाल्या होत्या. संसारात ती अशी पूर्णपणे बुडलेली असताना घर सोडणं सोपं नव्हतं. पण प्रसंगाचं गांभीर्य ओळखून शेजारच्यांनी सगळी जबाबदारी घेतली होती आणि निशंकपणे कल्याणला जाऊन या असं सांगितलं होतं. सुहासनेही फोन करून ऑफिसमध्ये सारं कळवलं होतं आणि 1-2 दिवसांची रजा मागितली होती. आई आणि सिरियस? तिच्या मनाला काही हे पटेना. तिची आई म्हणजे चैतन्याचा नुसता झराच नव्हती, तर अक्षरशः धबधबाच होती. ह्या वयातही असं म्हटलं की आईला राग येतो. असं म्हणायला मी काय म्हातारी झाले आहे की काय, असं ती विचारते. आईचे हात आणि तोंड चालूच. स्वस्थ बसणं, गप्प बसणं आईच्या स्वभावातच नाही. अशी ही आई सिरियस. 4 दिवसांपूर्वीच तर आईचा फोन आला होता. आवाज नेहमीसारखाच उत्साही होता. सांगत होती, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मैत्रिणी साऊथला जाणार आहोत. नंतर मग गर्दी होईल सगळीकडे. तुझ्यासाठी काय आणि कशी खरेदी करू ते मग फोन करून सांग. नंतर आई प्रियूविषयी बोलत होती. प्रियूविषयी बोलताना मात्र आईचा स्वर नाराजीचा वाटला होता. म्हणत होती, प्रियूच्या MBBSच्या ॲडमिशनच्या वेळी काही बाही सांगून तुम्ही मला तयार केलंत ना. आता तिला 4 शब्द सांगा. MBBS झालं पण ती अजून लग्नाचा विषय काढूच देत नाही. स्वतः कुठं जमवलं आहे का? विचारलं तर नाही म्हणते. आधीच तिच्या लग्नाला उशीर झालाय. खरं म्हणजे सगळं कसं वेळच्या वेळी व्हायला हवं. सगळं कसं वेळच्या वेळी व्हायला हवं आणि सगळं कसं जिथल्या तिथं असायला हवं. हे आईचं पालुपद नेहमीचंच. तिला आठवतंय तेव्हापासून आई अशीच कडक शिस्तीची. आईने सांगितलेलं घरकाम असू दे की अभ्यास असू दे, सगळं वेळच्या वेळीच व्हायला हवं ही तिची शिस्त. सुट्टीच्या दिवशीही रेंगाळलेलं तिला आवडायचं नाही. बाबा आईच्या एकदम विरुद्ध. संत आणि संत प्रवृत्तीचे. बाबांना सगळं भराभर उरकायला जमायचं नाही आणि आवडायचंही नाही. आईच्या भाषेत बाबा बेशिस्तच. आईने जीव तोडून घर आवरलं की बाबा लगेचच पसारा करायला तयार. मग आईच्या तोंडाची नुसती टकळी सुरू व्हायची. बाबा सगळं शांतपणे ऐकून घ्यायचे.
कलासक्त हौशी आई अगदी मनापासून संसार करायची. खूप कष्ट घेऊन भरत काम करायची. कलाकुसरीच्या वस्तू करायची. घर नीटनेटकं ठेवायला, सजवायला तिला खूप आवडायचं. नवे नवे पदार्थ करून बघायची. आईला खूप मोठी हौस होती. पण स्थितप्रज्ञ बाबांच्या तोंडून साधी वाहवा मिळणंही मुश्किल असायचं. परमार्थाकडे ओढा असलेले बाबा कर्तव्य म्हणूनच संसार करत होते. घरी आले की बाबा संत वाङ्मयात रमून जात, तरी पण गीता त्यांची खास आवडती होती. सुलू मावशी म्हणजे आईची खास मैत्रीण. सुलू मावशीच्या मुलीचं मेधाचं लग्न म्हणजे घरचंच लग्न असल्यासारखं तिला वाटलं तर नवल नव्हतं. मोठ्या उत्साहाने आईच्या मदतीने तिने छानपैकी रुखवत केलं आणि मोठ्या उत्साहातच लग्नात मिरवली. त्या लग्नातच सुहासने आणि त्याच्या आईने तिला पसंत केलं होतं. सुहासने लग्नाचं विचारलं तेव्हा ती कॉलेजात शिकत होती. पण खरं तर तिला शिक्षणाची मनापासून आवड नव्हतीच. लग्नाच्या बाजारात पदवी आणि नोकरी आवश्यक असते म्हणूनच केवळ ती कॉलेजात गेली होती. पण अनपेक्षितपणे तिच्या लग्नाचं जुळून आलं होतं. सुहासला नकार द्यायला काहीच कारण नव्हतं. एकतर सुलू मावशीच्या नात्यातलं स्थळ होतं. सुलू मावशी वारंवार हेच सांगत होती की असं स्थळ शोधूनही सापडणार नाही. खरंच होतं ते. सुहासला वडील नव्हते. सुहास आणि त्याची आई असा सुटसुटीत कारभार होता. मुख्य म्हणजे सुहास एका बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर होता. त्याची नोकरी वारंवार बदलीची होती आणि म्हणून त्याला नोकरी न करणारी पण टुकीने संसार करणारीच बायको हवी होती. मेधाच्या लग्नात तिला पाहता क्षणीच ती त्याला आवडली होती. मग 18 सरता सरताच लग्नाचा नीटसा अर्थही समजलेला नसताना ती बोहल्यावर चढली आणि सौ देवधर झाली. सुलू मावशीने सांगितलं त्याप्रमाणे सुहास चांगला होताच. इतकंच नाही तर तिच्या सासूबाईही अगदी समंजस आणि सुस्वभावी होत्या. लग्नानंतर सुरुवातीला तिचं लहान वय जसं त्यांनी समजून घेतलं तसंच तिचं संसारातलं नवेपणही समजून घेतलं. सुहास सारखा प्रेमळ नवरा आणि सुस्वभावी सासूबाई यांच्यामुळे ती बघता बघता संसारामध्ये रमून गेली. लग्नानंतर थोड्याच दिवसात योगेशच्या वेळी तिला कडक डोहाळे लागले. त्यावेळी सासूबाईंनी आईच्या मायेनं तिला काय हवं नको ते पाहिलं होतं. योगेश नंतर 4 वर्षांतच योगिताचा जन्म झाला आणि ती संसाराशी एकरूप होऊन गेली. तिचं असं ध्यानीमनी नसतानाच लग्न पार पडलं म्हणून प्रियूचंही लग्न असंच पार पडावं असं आईला वाटायचं. पण प्रियू आणि ती दोघी सख्या बहिणी होत्या. एवढंच काय ते दोघींमधलं साम्य. ती आईसारखी देखणी, भरतकामाची, कलाकुसरीची आवड असणारी, टापटिपीची, नीटनेटकेपणाची आवड असणारी सुगरण होती. एवढ्या तेवढ्यानेही मुळू रडणारी ती खूपच भावनाविवश आणि हळवी होती. एकदा ती लहान असताना तिच्या घराच्या आवारात एक चिमणी मरून पडली. ते बघायला मग मुलांची खूप गर्दी झाली. मुलांनी मग त्या चिमणीसाठी खड्डा खणला. सगळी मुलं खिन्न होती. चिमणीला खड्ड्यात ठेवून त्यावरती माती लोटताना मुलांच्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतंच. ही मात्र स्पुंदून रडत होती. सारखी फ्रॉकच्या बाहीला डोळे पुसत होती. मग बाबांनी तिच्या बालबुद्धीला झेपेल अशा शब्दात वासांसी चिरणानी समजावून सांगितलं. म्हणजे आता जरी ती चिमणी मेली असली तरी थोड्याच दिवसांनी तिला चांगला जन्म मिळेल. तो दुसरा जन्म कदाचित सुंदर फुलपाखराचा असेल तर कदाचित तिच्यासारख्याच गोड मुलीचा असेल असं सांगितलं. नंतर समाधान झाल्यावरच तिचं रडणं थांबलं होतं. मात्र त्या दिवसापासून बाबांनी तिचं नावच मुळी चिमाबाई ठेवलं होतं. ती अशी तर प्रियू तिच्या अगदी विरुद्ध होती. प्रियू खूपशी सावळी आणि थोराड बांध्याची, एकदम बेधडक आणि बिनधास्त. नीटनेटकेपणाशी आणि टापटीपीशी तिचा 36चा आकडा होता. बाबांसारखीच ती पण. आईने आवराआवर केली की ही पसारा करायची. आई तिला 4 धपाटे घालून बडबड करायची. पण दुसऱ्या दिवशी प्रियूचं ए रे माझ्या मागल्या असायचं. मग आई खूप चिडायची.
तिच्या समोर कोपरापासून हात जोडायची आणि म्हणायची, काल एवढं सांगितलं पण पालथ्या घड्यावर पाणी आहे झालं. तुला काही सांगायचं म्हणजे गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता असं आहे समजलं. असं म्हणताना आई बाबांच्या गीता वाचनालाही टोला हाणायची. कारण काही काम न करता परमार्थ करणं आईच्या तत्वात बसत नव्हतं. प्रियू एकदम फटकळ आणि फटाकडी होती. अहोला जाहो तर अरेला कारेच करणारी होती. स्वतःच्या मताविषयी आग्रही होती. पहिल्यापासूनच स्कॉलर असलेल्या प्रियूच्या दृष्टीने कॉलेज ही वेटिंग रूम नव्हती, तर डॉक्टर व्हायचं ध्येय समोर ठेवूनच ती सायन्सकडे वळली होती. परंपरागत विचार असणाऱ्या आईला वाटायचं की स्कॉलर असणाऱ्या प्रियूने फार फार तर BSc व्हावं, नोकरी करावी आणि संसाराला लागावं. पण आईच्या परंपरागत विचारांना प्रियूने जुमानलं नाही. आईचा विरोध पत्करून अट्टाहासाने मेडिकलला गेलीच. आता परवा आई फोनवर परत प्रियूच्या लग्नाचं तुणतुण वाजवत होती. आई सिरियस असण्याचा आणि प्रियूच्या लग्नाचा काही संबंध असेल की छे, तिची विचारशक्ती अगदी खुंटून गेली होती. घरासमोर रिक्षा थांबली तेव्हा घरासमोर गंभीर चेहऱ्याने जमलेली माणसं बघून ती काय समजायचंय ते समजली. आपल्या शरीरातली सारी शक्ती कुणीतरी खेचून घेतली आहे असं तिला वाटायला लागलं. आता एक पाऊलही टाकण्याचा आपल्यात बळ नाही असं वाटत असतानाच ती घराकडे धावत सुटली. बाहेर जमलेल्या गर्दीला दूर सारत ती घरात शिरली. बाहेर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली आईचा मृतदेह शांतपणे निश्चल पडला होता. आईचा मृतदेह पाहिला आणि आपल्या साऱ्या जाणीवा संपल्यात, मेंदू बधीर झाला आहे असं तिला वाटायला लागलं. तिच्या शून्य नजरेला फक्त एक ठिपकाच दिसत होता. हंबरडा फोडतच ती आईच्या मृतदेहावरती कोसळली. आईच्या केसांतून चेहऱ्यावर हात फिरवत राहिली. ज्या आईने आपल्याला जन्म दिला, प्रेमाने वाढवलं, तिचा हा शेवटचाच स्पर्श आहे हे जाणून आईचा हात हातात घेऊन स्पुंदत राहिली. ती अशी किती वेळ बसली असती कोण जाणे. पण सुहासने तिला खांद्यावरती थोपटत आईपासून थोडं दूर केलं. सगळं आपल्यासाठीच खोळंबून राहिलंय, आता सावरायला हवं हे समजावून सांगितलं. दुःखाचा पहिला आवेग ओसरला आणि ती भानावर आली. तिथं आईपाशी जवळच मान खाली घालून प्रवीण बसला होता. तिथंच कोपऱ्यात बाबा बसले होते. कुणाशी तरी ते हळू आवाजात बोलत होते. प्रियू मात्र कुठंच दिसत नव्हती. प्रियू प्रियू कुठं आहे? ती एकदम ओरडलीच. क्षणभर कुणी काही बोललं नाही. त्या क्षणभराच्या शांततेनेही काळजामध्ये चर्र झालं. प्रियू कुठं आहे? तिने परत तोच प्रश्न विचारला. मग एका बाईने तिला आत बेडरूम मध्ये नेलं. काहीतरी असंबंध बडबड करत प्रियू कॉटवर झोपली होती. तिचं वेडेवाकडे हातवारे करणं चालूच होतं. 2-4 बायका तिचा हात धरून तिला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ती जोरात हात दूर करून ओरडत होती. मध्येच ती ताडकन उठून बाहेर जायला पाहत होती. पण इतर बायका परत तिला झोपवण्याचा, आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. मजबूत बांध्याच्या प्रियूला आवरायला 4-5 बायकाही कमी पडत होत्या. शेवटी सर्व तयारी झाली. आईला अखेरचा नमस्कार करण्याचा दुःखद क्षण आला. जयूला तिच्या मावशीने कसबसा हात धरून सावरत नेला आणि परत आणलं. प्रियूला नमस्कारासाठी आणणं महाकठीण काम होतं. नुसत्या बायकांना ती जुमानत नव्हतीच. शेवटी 1-2 पुरुषांनीही मदतीला यावं लागलं. ती आईला धडपणे नमस्कार करत नव्हतीच, उलट तिने वाटेल तशी बडबड करायला सुरुवात केली. खबरदार माझ्या आईला त्रास द्याल तर. कोण नेते माझ्या आईला स्मशानात तेच बघते मी. आईला स्मशानात नेणाऱ्यांनाच एकेकाला स्मशानात पोचवीन मी. शेवटी तिला तशीच घरात परत आणली. पण तरी ती एकेकाचे हात झिडकारून घराबाहेर धावण्याचा प्रयत्न करत होती. प्रियू इतकी बेभान झालेली पाहून स्वतःचं दुःख आवरत जयू उठली. तिला काही समजावू लागली. शेवटी कुणीतरी डॉक्टरांना बोलावलं आणि तिला गुंगीचं इंजेक्शन देऊन शांत केलं. प्रियूने इतकं बेभान व्हायला नको होतं. हे जरी खरं असलं तरी आईचा मृत्यू धक्कादायक होता यात मात्र शंकाच नव्हती. सतत तोंडाची टकळी चालू असणारी आई म्हणजे चैतन्याची साक्षात मूर्ती होती.
आईच्या नखातही रोग नव्हता, थकल्याची भावना नव्हती की मनात निराशा नव्हती. उलट महिला मंडळात नवे नवे बेत आखण्यात आणि ते पार पाडण्यात आईचा पहिला नंबर असायचा. मुळातच 52-53 हे काही जायचं वय नव्हतं. आई गेली त्या दिवशीच एका लहानशा समारंभाचा आईने घरी बेत योजला होता. आईच्या एका मैत्रिणीच्या मुलीचं केळवण करायचं ठरवलं होतं. त्यासाठी खपून 4 पदार्थ केले होते. इडलीचं पीठ वाटून तयार करून जरा उशिरा झोपली होती आणि रात्रीमध्येच केव्हा तरी माझ्या छातीत दुखतंय सांगायला लागली. घरात प्रियू डॉक्टर, पण तिचीही धावपळ झाली. आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच वाटेतच सारं संपलं होतं. ध्यानीमनी नसताना एका क्षणार्धात सारं चैतन्य लोप पावलं होतं. नेहमीच वेळेबाबत काटेकोर असणारी, सर्व गोष्टी आधी व्यवस्थित योजूनच करणारी आई अशी अचानक अवेळी गेलीच तरी कशी? आई, आणि तेही घरात मुलगी डॉक्टर असताना. आईने जाताना इतकी घाई केली की डॉक्टर असलेल्या प्रियूला काही हालचाल करायलाही संधी मिळाली नाही. नियतीच्या इच्छेनुसार आई तिच्या वाटेने निघून गेली. तिच्या दृष्टीने सारं काही संपलं होतं. पण मागे राहिलेल्यांच्या आयुष्यात एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली होती. जयूला आता 12-13 दिवस इथं थांबणं भागच होतं, कठीण असलं तरीही. आणि सुहासला लगेचच घरी जाणं भाग होतं. ऑफिससाठी, घरासाठी ते आवश्यकच होतं. निघताना सुहासने तिला बजावलं होतं, तिकडची काळजी करू नकोस, तिकडचं बघायला मी समर्थ आहे. आता तू स्वतःला सावरायला हवंस. बाबांना आणि विशेष करून प्रियूला सावरायला मदत करायला हवीस. सुहास गेला आणि आपल्याला सावरणारा फार मोठा आधारच गेला आहे असं तिला वाटायला लागलं. आईचा स्वभाव काहीसा दुराग्रही असला तरी बडबड्या स्वभावामुळे आणि मदतीची वृत्ती असल्याने आईने खूप माणसं जोडली होतीत. आई गेली आणि एक एक करत माणसं भेटायला यायला लागली. आईच्या अचानक जाण्याबद्दल दुःख व्यक्त करू लागलीत. दिवसा माणसांची अशी काही रीग असायची की दिवस कसा संपायचा ते कळायचंही नाही. रात्री मात्र तिला घरची आठवण यायची. मग ती एकेकाची काळजी करत बसायची. दिवसभर थकलेली असूनही रात्री खूप उशिराच तिचा डोळा लागायचा. सारा दिवस जायचा आईच्या दुःखात, तर अर्धी-मुर्धी रात्र जायची घरची काळजी करण्यात. लग्नानंतरही कल्याण मुंबईला राहणाऱ्या तिच्या खूपच मैत्रिणी होत्या. बहुतेक जणी तिच्या आईला चांगल्याच ओळखत होत्या. एक एक करत सवडीप्रमाणे मैत्रिणी भेटायला येत होत्या. जुन्या आठवणी निघत होत्या. आईच्या सुगरणपणाची, आतिथ्यशील स्वभावाची उजळणी होत होती. आईच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त होत होती. मग त्यांना एकदम आठवण यायची आणि त्या एकदम विचारायच्या, आता तू इथं असताना तिकडे घराचं काय? मग मैत्रिणींपाशी तिकडच्या प्रॉब्लेम्सची उजळणी व्हायची. सुहासचं हाफ इयर एंडिंग, मुलांच्या परीक्षा, सासूबाईंची तब्येत, त्यांचं ओव्हरड्यू झालेलं मोतीबिंदूचं ऑपरेशन. प्रॉब्लेम्सची यादी थांबता थांबतच नसायची. निरोप घेऊन मैत्रिणी जायच्या तेव्हा ती आईच्या दुःखाने जेवढी व्याकुळ झालेली असायची, तेवढीच घरच्या आठवणीने, काळजीने व्याकुळ झालेली असायची. प्रियूच्या मैत्रिणीही भेटायला येत होत्या, पण डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तिला कुणालाही भेटायला बंदी होती. मग सगळ्याजणी जयूशीच बोलत असत. आईच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त करताना, प्रियूच्या कोसळण्याबाबत आश्चर्य व्यक्त करत. आईच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का सर्वांनाच बसला होता. तरी बाबांनी, जयूनी आणि प्रवीणने स्वतःला बऱ्यापैकी सावरलं होतं. आईच्या मृत्यूने खरं तर बाबांचं सर्वस्वच हरवलं होतं. त्यांचं 34 वर्षांचं सहचर्य संपलं होतं. पण स्थितप्रज्ञ वृत्तीच्या आणि गीतेच्या तत्वज्ञानात बुडालेल्या बाबांनी आईच्या मृत्यूच्या दुःखाचा पर्वत, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवो जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यथे न तत्वम शोचिर्मुतहसी. अर्थ, जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू व ज्याला मृत्यू आला त्याला जन्मप्राप्ती निश्चितच आहे. म्हणून ह्या अटळ गोष्टींविषयी शोक करणं उचित नाही. या गीता वचनाच्या करांगुलीवर मोठ्या धैर्याने पेलला होता. प्रवीण मुलगा असला म्हणून काय झालं? 25शी नुकतीच ओलांडलेल्या प्रवीणने जवळून पाहिलेला पहिलाच मृत्यू होता तो. तरीही त्याने दाखवलेलं मनोधैर्य कौतुकास्पदच होतं. जयू सर्व भावंडात मोठी.
लवकरच झालेल्या लग्नाने लवकरच प्रौढत्व आलेली. सर्व जबाबदारी ओळखून तिनेही स्वतःला सावरलं. पण प्रियू मात्र या दुःखाने मुळापासून उन्मळून पडली होती. आईचा मृत्यू जसा अनपेक्षित होता, तसंच प्रियूचं कोसळणंही अनपेक्षितच होतं. भावनाप्रधान जयू मुळू मुळू रडणारी हळवी होती. ती एक साधीसुधी गृहिणी होती. साधं खर्चटलं तरी भांबावून जाणारी, मानवी जीवनावर मनावर प्रेम करणारी, आयुष्यातल्या फक्त सौंदर्याचाच आस्वाद घेऊ पाहणारी, कठोर वास्तवाला सामोरं जाताना घाबरणारी एक सामान्य स्त्री होती. पण तरीही तिने स्वतःला सावरलं होतं. मानवी शरीराची चिरफाड करणाऱ्या प्रियूचा व्यवसायच मुळी मानवी शरीराचं बिभत्स रूप पाहण्याचा होता. सतत मृत्यूच्या छायेखाली वावरण्याचा होता. मानवी जीवनाची शरीराची क्षणभंगुरता जेवढी अध्यात्माला कळते, त्याहूनही जास्त डॉक्टरला कळते. असं असूनही प्रियूने वास्तवाला सामोरं जाण्याचं धैर्य न दाखवता उन्मळून पडावं हे एक कोडच होतं. बाबांचे मित्र सांत्वनासाठी भेटायला येत होते. स्थितप्रज्ञ वृत्तीचे बाबा शांतपणे सर्वांशी बोलत होते. बाबांच्या एका मित्राने आईच्या अवेळी जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली, तेव्हा बाबा शांतपणे म्हणाले, वेळ अवेळ ठरवणारे आपण कोण? कुणी दिला आपल्याला तो अधिकार? वेळ अवेळ ठरवण्याचा अधिकार आपल्या पापपुण्याचे हिशोब ठेवणाऱ्या त्या परमेश्वरालाच आहे. हे एक चिरंतन सत्य आहे की माणसाला परमेश्वरी इच्छेने ठरवल्यापेक्षा एक क्षणही जास्त मिळू शकत नाही, की एक कणही जास्ती मिळू शकत नाही. शेवटी आयुष्य म्हणजे जीवन म्हणजे आहे तरी काय? तर काया मायेचा सारा खेळ आहे. काया असते म्हणून माया असते आणि माया असते म्हणून जीवन असते. एकदा का माया संपली की संपलं सारं. बाबांचं बोलणं ऐकलं आणि त्या उदास वातावरणात तिला अधिकच उदास वाटायला लागलं. सुहास सारखा प्रेमळ नवरा, योगेश योगितासारखी गोड मुलं आणि समजूतदार प्रेमळ सासू असताना हे काया मायेचं तत्वज्ञान आपल्याला पेलणार नाही हे तिच्या लक्षात आलं. बाबा अजूनही बोलत बसले असते, पण तेवढ्यात बाबांच्या एका मित्राला टीव्हीवरील बातम्यांची आठवण झाली. खरं तर टीव्हीवरच्या बातम्या हा काही तिचा फारसा आवडता कार्यक्रम नव्हता. त्या ढोंगी राजकारण्यांचे मुखवटे चढवलेले चेहरे पाहायला तिला मुळे आवडायचंच नाही. पण त्या दिवशी त्या वातावरणापासून जरा दूर जायचा प्रयत्न म्हणून ती बातम्या पाहू लागली. निर्विकार चेहऱ्याने निवेदिका बातम्या देत होती. आज दुपारी बेळगाव येथे एका स्कूल बसला अपघात होऊन 50 विद्यार्थी ठार. बातमीबरोबरच त्या अपघाताचे भीषण दृश्य चित्रही दाखवलं होतं. क्षणभरच त्यातील कोवळ्या मुलांचे छिन्न भिन्न झालेले मृतदेह, चुराडा झालेली गाडी यांचं भयान दर्शन पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. ताडकन उठून ती फोनपाशी गेली आणि थरथरत्या हाताने फोन फिरवू लागली. फोन योगेशनेच घेतला होता. त्यांच्या शाळेच्याच बसला अपघात झाला होता. त्याचे खूप मित्र त्या अपघातात गेले होते. योगेश योगिता ही दोघंही सुखरूप होतीत हे समजूनही तिच्या काळजाची धडधड अखंड चालूच होती. ओठ कोरडे पडले होते. घोटभर पाणी पिऊन ती मुलांचाच विचार करत राहिली. योगेश योगिता सुखरूप असतीलही, पण एवढ्या लहान वयात घेतलेल्या अनुभवाचा, पाहिलेल्या भयान दृश्याचा त्यांच्या कोवळ्या मनावरती परिणाम झाला असणारच. मुलांची अशी नाजूक मनस्थिती असताना नेमकं आपण त्यांच्यापासून दूर, नेहमीच आपल्याला चिकटून झोपणारी ही मुलं आता भेदरलेली असताना आपला आधार शोधू पाहतील, पण नेमकं आपण त्यांच्यापाशी नाही. ऑफिसमध्ये दमून भागून उशिरानेच येणारा सुहास त्या दोघांना समजून घेऊ शकेल का? आजीपाशी मुलं निश्चिंत होतील का? त्या रात्री विचारामुळं तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. मग ती हितेच उरलेले दिवस मोजू लागली. प्रवीणचे जुने नवे मित्र, ऑफिसचे लोक सांत्वनासाठी येऊन जात होते. एक दिवस एक काळी सावळी हसऱ्या चेहऱ्याची तरतरीत मुलगी प्रवीणला भेटायला आली. ही मनीषा सावंत, माझ्याच सेक्शनला असते. ही माझी मोठी बहीण जयू बेळगावला असते. प्रवीणने दोघींची एकमेकींशी ओळख करून दिली. प्रवीणशी, बाबांशी व तिच्याशी सांत्वनपर बोलून मनीषा निघून गेली. अशा गंभीर प्रसंगातही तिच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिक गोडवा, हसरेपणा कायम होताच.
रात्री जयू झोपण्याच्या तयारीत असताना प्रवीण तिच्याजवळ बसत म्हणाला, तुझ्याशी केव्हापासून बोलायचं होतंच. कशी वाटली तुला मनीषा? कशी म्हणजे? कशा अर्थाने म्हणतोयस तू? ती म्हणाली, तुला सांगणारच होतो मी. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे. प्रवीण म्हणाला. ती गप्पच बसली. मग पुढं प्रवीणच म्हणाला, बाबा लग्नाला विरोध करणार नाहीत ही खात्री होती मला. प्रश्न होता फक्त आईचा. मी मनीषाला तसं बोललोही होतो. आईशी या विषयावरती लढायची माझी तयारी होती. आईने लग्नाला परवानगी दिली नसती तर हे घर सोडून मनीषाशी लग्न करण्याचा माझा विचार होता. पण आई कशी अचानकपणे गेली आणि त्याच्या न बोललेल्या बोलण्यात लपलेला सुटकेचा श्वास तिला चांगलाच जाणवला. मुंगीच्या गतीने दिवस पुढं सरकत होते. मृत्यूचा हात साऱ्या घरादारावरती फिरल्यावर घराचं सारं रूपच पालटून गेलं होतं. आईच्या वावराशिवाय घर सुनं वाटत होतं. तिचं घर तिलाच अनोळखी वाटत होतं. एक दिवशी रात्री ती जुने अल्बम चाळत बसली होती. त्यात सुरुवातीला आईचे नऊवारीत नथ घातलेले देखणे फोटो होते. चापून चोपून साडी नेसून नीटनीटकी देखणी दिसणारी आई आणि बाजूला काहीसे बावळट दिसणारे बाबा. तिला क्षणभर हसूच आलं. नंतर तिच्या वेळचे वाडी भरलेले हातात धनुष्यबाण घेतलेले फोटो, संक्रांत सणाचे काळ्या चंद्रकळेतले फोटो होते. ती फोटो उलटत होती. तसतसा काळ पुढं सरकत होता. पुढं आई बाबा सिमल्याला गेले होते तिथले फोटो होते. आईला महिला मंडळात बक्षीसही मिळाली होती. ती घेतानाचे फोटो होते. शेवटी योगेशच्या मुंजीचे फोटो होते. मोठ्या कौतुकाने आईने स्वतः मंगलाष्टक तयार केली होती. ती म्हणतानाचे फोटो होते. शेवटचा फोटो उघडला तेव्हा सारी जागा कोरीच होती. आईच्या नसण्याची रितेपणाची जाणीव करून देत होती. आईची विविध रूपं मनात साठवताना आणि त्याच वेळी तिचं नसणं जाणवताना तिचे डोळे पाणावले होते. आईच्या फोटोंवरून अलगदपणे हात फिरवून ती आईच्या स्पर्श सुखाच्या आभासाचा आनंद लुटत होती. जयू, तुझा फोन आहे, तिची तंद्री भंग करत प्रवीण म्हणाला. हातातला अल्बम तसाच खाली ठेवून ती ताडकन उठली. आधी फोनवर सुहास बोलत होता. तिची आणि सर्वांची चौकशी करत होता. येताना नीट सांभाळून ये म्हणून सांगत होता. त्याच्यानंतर फोनवर योगेश बोलला. आई, तुझी खूप आठवण येते, पण आमची काळजी करू नकोस. आम्ही शहाण्यासारखं वागतो. आजीला मदत करतो. योगेश नंतर योगिता बोलत होती. आई, तुझी खूप आठवण येते. तू इकडे कधी येणार आहेस? अगं आई, परवा आजीला बरं नव्हतं ना, तर बाबांनी आमटी केली, पण एकदम खारट. शी. आणि अजून एक गंमत हा, त्या दिवशी आजीने वांग्याची भाजी केली होती. आजीला त्यात काडेपेटी पडल्याचं कळलंच नाही. जेवताना माझ्या लक्षात आलं ते. योगिता अजूनही पुढं बोलत होती, पण ती काळजीने सुन्न झाली होती. सुहास आपल्याला मुद्दामच तिकडचे प्रॉब्लेम कळवत नाही हे तिच्या लक्षात आलं. तिच्या सासूबाईंना मोतीबिंदूमुळे कमीच दिसायचं, म्हणून स्वयंपाकघरात त्यांचा फारसा वावर नसायचाच. पण आता ती इकडे आल्यामुळे त्यांच्यावर थोडाफार स्वयंपाक पडलाच होता. शेजारी मदतीला असले तरी त्यांच्याही मर्यादा होताच की. आणि महत्वाचं म्हणजे ऊस गोड लागतो म्हणून मुळापासून खाऊ नये अशी तिच्या सुसंस्कृत सासूची वृत्ती होती. त्यातूनच हा सारा प्रकार घडला होता. आपण घरी जाईतोपर्यंत तिथं काय काय होणार आहे याचीच ती काळजी करत बसली. दुसऱ्या दिवशी 13वं होतं. त्यासाठी घरी पाहुणे जमले होते. प्रियूची स्थिती पहिल्यापेक्षा थोडीफार सुधारली असली तरी अजूनही ती नॉर्मल नव्हतीच. तिच्यात सुधारणा दिसली नाही तर तिला मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट द्यावी लागेल असं त्यांचे फॅमिली डॉक्टर म्हणाले होते. प्रियू अजूनही काळजीचाच विषय होती. काकू, आत्या स्वयंपाकघरात गडबडीत असताना ती शांतपणे देवघरात झोपाळ्यावरती बसली होती. त्या झोपाळ्याशी तिच्या लहानपणाच्या कितीतरी आठवणी निगडीत होत्या. रोज संध्याकाळी खेळून तिन्ही सांजेपूर्वी घरात यायचंच अशी आईची कडक शिस्त होती. खेळून झाल्यावर हातपाय धुवून देवासमोर शुभम करोती म्हणून तिन्ही भावंड झोपाळ्यावरती पाढे म्हणायला बसत. पहिल्यापासून व्रात्य आणि मस्तीखोर असलेली प्रियू लहान असूनही तिला प्रवीणला त्रास द्यायची. त्यांच्याशी मस्ती करायची. ती दोघं शांतपणे पाढे म्हणत असताना
ती मुद्दाम झोका घेऊन जयूला घाबरवून सोडायची. तिने रडायला सुरुवात केली की आई येऊन तिला चांगला रट्टा हाणायची. तिन्ही सांजेच्या वेळी कसलं ग अभद्र रडतेस. मग ती आईपाशी प्रियूविषयी तक्रार करायची. मग आई प्रियूला मारायचा प्रयत्न करायची. पण चपळ प्रियू बहुधा रट्टा चुकवायचीच. त्यातून कधी मधी बसलाच तर हसत बसायची. शेवटी वैतागून आई म्हणायची, बेरड आहे नुसती, स्वतः रडणार नाही, दुसऱ्याला रडवेल. आईचे हे बोल प्रियूने अगदी खोटे ठरवले होते. जमिनीवरती पायाने हलकेच रेटा देत झोके घेता घेता जयू भूत भविष्याच्या आवर्तात सापडली होती. एवढ्यात तिथं प्रियू आली. झोपाळा थांबवून तिने प्रियूला बसायला सांगितलं. उद्या जाणार तू? प्रियूने विचारलं. हो, जयू म्हणाली. नको ना जाऊस. असं कसं प्रियू, मला जायलाच हवंय. तिकडे पण घरचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. मुलांच्या परीक्षा. मग मुलांच्या परीक्षा झाल्यावर येशील का? तिचं बोलणं अर्धवट तोडतच प्रियूने विचारलं. जयू गप्पच. तू नंतर येणार असशील तरच तुला मी आत्ता सोडीन, नाही तर. बरं, नंतर येईन मी. एकंदर रागरंग बघून जयू म्हणाली. असं नाही, लहानपणी सांगायचीस ना तसं सांग. गळ्यावर हात ठेवून म्हण, आई शपथ. भिजलेल्या डोळ्यांनी जयू प्रियूकडे पाहत राहिली. दुसऱ्याच क्षणी वास्तवाचं भान येऊन तिच्या मिठीत कोसळणाऱ्या प्रियूला हळुवारपणे थोपटत राहिली. प्रियूला थोपटता थोपटता ती विचार करत होती. या घराला, घरातल्या माणसांना आईच्या वावराची सवय होती. आपण या घरापासून दूर जाऊन चांगली 10 वर्ष झाली. सुरुवातीला सणवार, बाळंतपण यामुळे आपलं घरी येणं व्हायचं. हळूहळू आपलं माहेरी येणं कमी कमी झालं. कधी कधी LTC घेऊन बाहेर गावी जायचं असायचं, तर कधी नात्यात लग्न कार्य वगैरे असायचं. हळूहळू या घराशी आपले संबंध विरळ होत चालले. म्हणूनच प्रियू एवढ्या आपल्या संवेदना टोकदार राहिल्या नाहीत हेच खरं. प्रियूमुळे धास्ती होती, तरी दुसऱ्या दिवशी सारं काही व्यवस्थित पार पडलं. निघताना काकूने तिच्या हातात एक पुडी देत म्हटलं, हा प्रसाद घेऊन जा. दाताखाली ओठ दाबून ती क्षणभर स्तब्धच उभी राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं. त्या घरून जाताना ती कधीच रिकाम्या हाती गेली नव्हती. ती घरी परत जायची असली की काही बाही करण्याचा आईचा नुसता सपाटाच असायचा. सुहासला आवडतात म्हणून पुरणपोळ्या, सासूबाईंच्या आवडीचे नारळ घालून रव्याचे लाडू, तर मुलांना आवडतात म्हणून खाज्याचे कानवले आणि तिच्यासाठी खास खुसखुशीत चकली. खाटाटोपाचे पदार्थ करतानाही आई थकायची नाही. मग बरोबर हे ओझं व्हायचं. ते देताना आईच्या चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत असायचं. आणि आज परत जाताना काही द्यायला ती नाही. त्याला प्रसाद म्हणून कितीही गोड असं नाव दिलं तरी त्याच्यावरच्या दुःखाची छाया मिटत नव्हती. तिने थरथरत्या हातानेच प्रसादाची पुडी घेतली आणि सुन्न मनाने बॅगेमध्ये ठेवली. निघताना बाबांशी काही बोलणं कठीण काम होतं. ती बाबांजवळ येऊन खाली मान घालून नुसती उभी राहिली. बाबा म्हणाले, नीट सांभाळून जा. पोहोचल्यावरती फोन कर आठवणीने. ती तशीच खाली मान घालून स्तब्धपणे उभी राहिली. तिला खांद्यावरती थोपटत बाबा पुढं म्हणाले, तर काय चिमाबाई, शेवटी मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. हेच खरं आहे. आता हळूहळू मी पण पुढं सरकत चाललोय. इतका वेळ खाली मान घालून डोळ्यांत पाणी आलेलं लपवण्याचा प्रयत्न करता करता बाबांच्या बोलण्याने शेवटी तिचा हुंदका बाहेर पडलाच. लग्नाच्या वेळीही त्या घराबाहेर पाऊल टाकताना न अडखळलेलं तिचं पाऊल आत्ता अडखळलं. सगळ्यांची काळजी मनात दाटून आली आणि त्याच वेळी आपल्या घराची आठवण झाली आणि तिने निग्रहाने पाऊल उचललं. गाडी वेगात धावत होती. डब्यात तिच्या इतर सहप्रवासींनी गाढ झोपल्या होत्या. ती मात्र चक्क जागी होती. मिटलेल्या डोळ्यांसमोर गेल्या 10-12 दिवसांचा काळ प्रपातासारखा कोसळत होता. हे 10-12 दिवस आपण आपल्या घरापासून दूर राहिलोय याच्यावर विश्वासच बसत नव्हता. हे 10-12 दिवस आपण भोगलेत यावर आपला विश्वासच बसू नये इतके दुःखद दिवस. आपल्याला ज्यांची आठवणही नकोशी वाटते असे दुःखद दिवस. शरीराच्या एखाद्या ठसठसणाऱ्या भागाप्रमाणे ठसठसणारे दिवस.
शरीराचा दुखरा नकोसा वाटणारा भाग ऑपरेशन करून काढून टाकता येतो, पण आपल्या आयुष्यातले हे नकोसे दिवस ते नाही आपल्या आयुष्यातून दूर करता येणार. तिच्या नजरेसमोर गेल्या 10-12 दिवसांतले क्षण तरळत होते. आई वाचून भकास वाटणारं परकं वाटणारं घर, पांढऱ्या चादरीखालचा आईचा मृतदेह, पर्वतासारखे निश्चल बाबा, हसरी शेलाटी मनीषा, दुराग्रही आणि काहीसा कावेबाज प्रवीण आणि बेभान प्रियू. ती विचार करू लागली. आपलं, प्रवीणचं, बाबांचं आणि प्रियूचं दुःख एकच होतं. आपण तिघांनी सावरलं आणि एकटी प्रियू स्वतःला का सावरू शकली नाही? विचार करता करता तिला उत्तर सापडलं. आपल्या आयुष्यात आपल्याला प्रभावित करणारे घटक, जसे आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती, आपली श्रद्धा आपल्याभोवती एक वर्तुळ रेखत असते. आपल्या आयुष्यातील एखाद्या कठीण प्रसंगी ही वर्तुळं कवचकुंडलासारखं कार्य करतात. बाबांच्या बाबतीत त्यांच्या गीतेवरील अनन्य श्रद्धेने, तर प्रवीणच्या बाबतीत त्याचं सर्वस्व असणाऱ्या मनीषाने, आणि आपल्या बाबतीत आपल्या संसाराने, घराने असं वर्तुळ रेखलं. आईच्या मृत्यूचे दुःखद आघात पचवत असताना त्या वर्तुळांनी कवचकुंडलांसारखं कार्य केलं. प्रियूच्या बाबतीत असं कुठलंच वर्तुळ रेखलं गेलं नाही आणि तीव्र आघात सोसता सोसता ती उन्मळून पडली. कसल्या तरी जोरदार धक्क्याने ती भानावर आली. कुठेतरी मध्येच अचानकपणे ब्रेक लागून गाडी थांबली होती. तिचं मन मात्र तिला कवचकुंडल बहाल करणाऱ्या घराकडे झेपावलं होतं.